की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका ज्यांनी आज प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मागील अनेक वर्षांपासून ह्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून नेत्रताई पाटील असतील किंवा किरण पाटील असतील यांनी कार्य केलेलं आहे, परंतु यावेळी त्यांना तिकीट नाकारल्यामुळे नेत्रताई असतील किंवा किरण पाटील असतील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। अपक्ष उमेदवारी अर्ज ताई आपण भरलेला आहे, काय नेमकी आपली भूमिका आहे, काय सांगाल? माझी भूमिका एवढीच आहे की ह्या निवडणुका ज्या होतात, लोकप्रतिनिधी जे काही निवडून दिले जातात, ही काही एक फक्त प्रक्रिया नाहीये किंवा हे काय नगरसेवक पद हे फक्त भूषविण्याचं किंवा एन्जॉय करण्याचं पद नाहीये। त्या पदाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम मी गेली 8 वर्ष सतत केलेलं आहे आणि पुढे जाऊन सुद्धा या पदाला न्याय देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे। या प्रभागातून साधारणतः कोणत्या जागेवरती आपण उमेदवारी अर्ज दाखल? आम्ही दोन्ही जागेवर अर्ज दाखल केलेला आहे, परंतु ते आम्ही ठरवू आता कुठल्या ह्याच्यावर करायचं ते। नागरिकांना आपण काय आवाहन कराल, कोणतं विजन नवीन ह्या प्रभागाच्या विकासासाठी आपण आखलेलं आहे? आपण बघतोय की बरेचसे प्रश्न आपण सोडवत आलेलो आहोत, बरेचसे प्रश्न प्रलंबित आहे। प्रभागाचा ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे त्याची अर्धी कामं जरी आता झालेली असली तरी भविष्यातला जो प्रभाग आहे त्याचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांचा आशीर्वाद असला पाहिजे। जो उमेदवार आपल्यासाठी 24/7 अवेलेबल आहे त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे, अशाच उमेदवाराला कुठल्याही प्रलोभनाला, कुठल्याही याला न घाबरता, कुठल्याही दडपणाला न घाबरता त्यांनी प्रामाणिकपणे मतदान करावं एवढीच अपेक्षा आहे। आपल्या सोबत किरण पाटील आहेत ज्यांनी अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीची सेवा केलेली आहे। या विभागामध्ये खारघर शहर असेल किंवा प्रभाग क्रमांक 4 असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे। किरणजी नमस्कार। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपण कार्य केलं, लोकांची सेवा केली, परंतु तिकीट नाकारलं, आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, नेत्रते असतील किंवा आपण काय नाही, एकतर राजकारणात काम करत असताना प्युअर समाजकारण करायचं हे ध्येय उराशी बाळगून 2004 पासून खारघर शहरात कार्यरत आहे आणि या भूमीशी एक नाळ माझी जुळलेली आहे, या मातीशी एक नाळ जुळली आहे आणि प्रत्येक समाजातल्या विविध जाती पाती धर्माच्या या सर्व समुदायांना बरोबर घेऊन काम करत आलोय आणि काम करत राहणार। मला वाटतं इथे ह्या रायगडच्या पावनभूमीत काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा थोर महापुरुषांची ही भूमी आहे आणि ह्या भूमीत काम करताना आमचे जर आदर्श म्हटले तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब। रामशेठ ठाकूरांना मानण्याचं कारण एकच आहे, रयतेचा सुपुत्र, रयत शिक्षण संस्थेत शिकून जे मोठे झाले, जे कार्य केलं। आज आपण बघा, पक्ष कुठलाही असो पण रामशेठ ठाकूरांनी माणसं जोपासली आहेत। आज त्यांना पक्षाची चिंता न करताही इतर विविध पक्षात, विविध सामाजिक संघटनेत, विविध शैक्षणिक संस्थात सर्व पक्षीय काम जे असेल तर ते रामशेठ ठाकूरांचं आहे आणि रामशेठ हे आमचे आदर्श आहेत, राहतील आणि राहणार। मला वाटतं जेव्हा प्रभागात काम करतोय, नेत्राजींनी सांगितलं आता की आम्ही, आमचे नेते असतील, देवाभाऊंचं सरकार आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीने काम करतंय। आम्ही ज्या वेळेस सन्मान्य इकडच्या नेते मंडळींनी सांगितलं असेल, तिकीट नाकारलं असेल, मला वाटतं त्यांनी नाकारलं नाही, आम्हाला ही चांगली संधी उपलब्ध करून दिली। ज्या प्रकारे इथं आम्ही जनतेत गेलो, जनतेला विचारलं, कारण की जनता जनार्दन आहे, यांनी आम्हाला आमच्या कामाच्या बळावर आम्ही जे काही काम केले असतील, विकास कामं असतील, सुखदुःखात लोकांच्या सहभागी झालो असो, वैद्यकीय दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या जे जे काही समाजासाठी काम केले त्याची पोचपावती म्हणून आम्ही समाजात गेलो, समाजातल्या सर्वसामान्य सगळ्या घटकांना विचारलं, आमच्या माता भगिनींना, आमच्या ज्येष्ठांना विचारलं की आपण आता करायचं काय। ते बोलले काही हरकत नाही, आपण भारतीय जनता पार्टीच्या काल पण होतो, आज पण आहोत आणि उद्या पण राहणार। आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत आणि आमचे नेते देवाभाऊच आहेत, परंतु जर कधी पक्ष संधी नाकारत असेल तर लोकांचं जनमत घेण्याची गरज आहे आणि जनमत असं ठरलं की ते बोलले की तुम्ही उभयंतांनी जी सेवा केली, तर आता जर तुम्ही काम केले तर तुमची ही परीक्षा आहे आणि परीक्षा, मला वाटतं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय आणि संविधानाला मानून आपल्या ज्या काही आता आपण जे बघतो शाळेत शिक्षण घेत असतो, तर आपल्याला एक वेळेस परीक्षा तर दिलीच पाहिजे। मग ती आमच्या वेळेस जशी तिमाही होती, सामाही होती, वार्षिक होती, आता आपण समजू की ही आमची पंचवार्षिक परीक्षा आहे। तर ही पंचवार्षिक परीक्षा देताना आपण केलेल्या कामांच्या जोरावर माझा जो सुज्ञ आणि जागरूक इथला मतदार राजा आहे, मी परत परत सांगतो, इथला मतदार हा सुज्ञ, जागरूक आणि सुशिक्षित आहेत आणि हे मतदार राजा आमच्या कामावर आम्हाला 100% निवडून देणार, हा आत्मविश्वास आहे।
हा आत्मविश्वास आहे. आणि हा आत्मविश्वास अजून जेव्हापासून लोकांना कळालं, लोकांनी हे आता घेतले की ते म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी राहू. एवढंच नाही तर विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आणि ते बोलले, हरिभक्त पारायण असतील, संप्रदायातली लोक असतील, त्यांनी फोन करून सांगितलं की किरणराव तुम्ही कुठेही ढळू नका, तुम्ही कुठेही कमी पडणार नाहीत आणि आम्ही तुम्हाला कमी पडू देणार नाहीत. शिवाजी महाराजांचा पावन असा हा जिल्हा आहे रायगड, आणि या रायगड जिल्ह्यात सगळ्या माझ्या जनतेला घेऊन, या माझ्या सगळ्या तमाम बांधवांना घेऊन विजयश्री खेचून आणू याबाबत आमच्या मनात आत्मविश्वास आहे. माझ्या सगळ्या मतदार राजांना मी परत विनंती करेल की आपण एवढ्या वर्षापासून आम्हाला जे प्रेम दिले, आम्हाला जी आपुलकी दिली, आम्हाला जे आशीर्वाद दिलेत ते सदैव ठेवा. तुमच्या आशीर्वादांचा आम्ही नेहमी ऋणी राहू. धन्यवाद. हे होतं किरण पाटील, नेत्रताई पाटील. प्रभाग क्रमांक 4 ची आम्ही अविरतपणे सेवा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांची ही पावनभूमी आहे. लोकांना कार्य कळतं, काम कळतं आणि नक्कीच लोक आम्हाला साथ देतील. ही लढाई आता आमची नसून लोकांची आहे. लोकांनी ही लढाईची सूत्र आता हाती घेतलेली आहेत. आम्हाला विजयी नक्की करतील असा विश्वास किरण पाटील आणि नेत्रताई पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.